Lovely BB Cream presents Jhakaas Heroine Season 2. Brought to you by Fair & Lovely BB Cream. Fairness Cream Makeup Finish सह. Powered by Proease. अट फक्त एकच की कोणतीही अट नाही. Fashion Partner Max Fashion. Look good, feel good. मधुरा. ए यार. This is really not happening हा. ए पुस्तक. कुठेस बाहेर ये ना. ए कशाला काय एवढा करणा वाढवतेस? करणा? नाहीतर काय स्वरयंत्रांच्या तारांना छेडते की तोडते तेच कळत नाही. कुठलं यंत्र? तुला नाही कळायचे. गळा म्हणतेय मी. गळा हिचा नरड म्हण नरड. ए माझ्या गाण्या आणि माझ्या गळ्याविषयी एकही शब्द बोलू नका हा. तान्हाजीचे सूर आहेत माझ्या गळ्यात. तानाजी गायक होते ते तर सिंह वगैरे ओढले की नाही? अगं नाही ग हे ते नाही. हे तर ते जे गाऊन पाऊस पाडतात ना ते तानाजी. तुला तानसेन म्हणायचंय का? येस तेच. बरं मानसी मऊ मऊ मखमलीवर मी मनसोक्त मजा मारताना मजसी मधुरा मधुरा म्हटलेस माझ. तुला जे काही बोलायचंय मराठीत बोल ना ग प्लीज. मी एवढंच म्हणाले मला इतक्या वेळपासून हाका का मारत होतीस आणि हे मराठीचे. चायला हिची भाषा समजायची म्हणजे एक ट्रान्सलेटर आणायला हवा. 3 वर्ष झालं आपण एकत्र राहतोय पण हिची भाषा आजही माझ्या डोक्यावरूनच जाते. ए सायले तसं पण ना सगळं तुझ्या डोक्यावरूनच जातं. हो ना मागे त्या घाटपांडे मॅडमनी क्लासेसमध्ये एकदा विचारलं होतं आठवतंय? सगळ्यात जास्त नशा कशात असते तर या मॅडम काय म्हणाल्या? पुस्तकात. बरोबर. काय तर म्हणे पुस्तक उघडताच हिचे डोळे फिरायला लागतात. खरं तर हिच्या मस्तकाच्या अंतर्भागातील मेंदूरूपी अवयवांना काही विचारांनी बैठक मारली असती ना तर हिला समजण्यासाठी आज एवढा संघर्ष करायला लागलाच नसता. हिच्या ज्ञानाचे कोठारे देवा महेशा भर रे बाबा. महेश कोठारे? अगं मला माहिती ना कसला भारी माणूस आहे. चिकी चिकी बुबुम बुम चिकी चिकी बुबुम बुम. ए हे बरोबर कळलं हिला. 3 वर्षांपासून फक्त सिनेमे बघतीये ना. कोठारे नाही ग कान नीट कर. चायला हिला समजावं ही अशी तर काही बोली नाही वरून ढकलून देईन मी. शांत हो छोटा भीम शांत हो जा. ठीक आहे चिल पे यार. इट्स ओके. आणि ये काय ग म्हणजे एवढं बोलत जाऊ नकोस ना. एखादा शब्द जर दातात अडकला तर डेंटिस्ट सुद्धा काढू शकणार नाही ग. माझ्याकडून शिक लिमिटेड शब्द कसे यूज करायचे. मानसी आधी तू शब्द वापरायला शिक आणि शब्दांचं तुझं जे ज्ञान आहे ना ते मला सांगूच नकोस. ऐकलंस का सायली? मागे एकदा सहज म्हणून हिने मोबाईल मधून डोकं काढून पेपर वाचायला घेतला तर ठळक बातमी वाचली. काय? स्वाईन फ्लूचे 8 बळी. आणि मग मला विचारते काय गो हा स्वाईन फ्लू कोणत्या टीम मधून खेळत होता? वा माणसे चुम्माच. हे यांचं नॉलेज. आपण पुण्याचे आहोत हे वेळोवेळी प्रूव्ह करणं गरजेचं आहे का? मग अभिमान आहे मला पुणेकर असल्याचा. हो तो तर दिसतोच. मागच्या दिवशी आपण हिच्या घरी गेलेला आठवतं का तुला? होय. यांचं घर अर्धवटच रंगवलेलं आणि खाली लिहिलेलं रंग वरील प्रमाणे. ए भवान्यांनो पटपट आवरा ग. ती मालकीन बाई येऊन किरकिर करायला आता. जायचं की नाही आपले रूम सोडून? हो 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 बघू ते त्या रूम मध्ये आणखीन काय राहिलं. ए मध्ये पटकन एक छानपैकी कॉफी ठेव ना. हो ग प्लीज. तुझ्या ना त्या पुणेरी कडवट कॉफी शिवाय ना कशी तरतरी येत नाही माहिती. एवढंही कडवट नसतो आम्ही पुणेकर. आणि माझी जर कॉफी इतकीच कडू लागतीये तर मग प्राशन कशाला करता? प्राशन ढोसता कशाला? अगं तुझी कॉफी ढोसायची सवय लागली ना आता. कसं आहे ना आपण या 3 वर्षात ना आपल्याला एकमेकांच्या खूप सवय लागल्या ना. हो ना. आणि तुझ्या त्या कडवट पुणेरी कॉफी शिवाय ना असं मला फ्रेशच वाटत नाही. आणि हे सायली तू नाही का साताऱ्यावरून हॉस्टेलला येताना नेहमी आईच्या बनलेले बेसनाचे लाडू घेऊन यायची. आता तेही मिस होतील ग. अगं त्यात काय मी पाठवून देईन तुम्हाला. पाठवून देशील ग पण रात्रभर जागून अभ्यास करता करता ती खाण्याची मजा नाही ना पुन्हा अनुभवता येणार. चायला जॉब मिस करणार आहे यार मी. मध्ये ए सायली फ्रेंडशिप हे रिलेशन किती वेगळंच असतं ना. आपले ब्लड रिलेशन्स नाही आहेत तरी आपण एकमेकांच्या इतका क्लोज आलो. सगळे फिलिंग्स एकमेकांशी शेअर केले आणि कधीही कुठला प्रॉब्लेम आला की एकत्र मिळून त्यावर सोल्युशन्स काढले. ह्या सोफ्यावर बसून आठवतं का तुम्हाला? याच सोफ्यावर मी खिळून पडले होते ग.
पण किती काळजी घेतलीत ग तुम्ही माझी, कधी आई होऊन तर कधी बाबा बनून. मला आठवत आहे सायली नसताना ना मानसीने पहिल्यांदा वरण भात बनवला माझ्यासाठी. इथे असताना घरची कधी आठवणच आली नाही, पण इथून जेव्हा घरी जाईल ना तेव्हा मात्र तुमची आठवण नेहमी येईल. आपण असं सोडून चाललो म्हणजे आपली मैत्री तुटते होय. मी आधीच सांगते बरं का, आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो ना तरी आपण आपली मैत्री तोडायची नाही बरं का. आणि आपल्या मोबाईलवर तर ग्रुप आहेच की, आपण नेहमी सदा कुठेही जाऊ तरी आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. मग ते डन 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 डन. मला ना आज आपल्या फ्रेंडशिपवर एक गाणं गावंसं वाटतं, म्हणजे अगदी मनापासून. बरं का. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा आपला, नाही नाही नाही. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. गोड समुपदेशन केंद्र. संचालिका सौ छान समजावे, गुंता तुमचा भयानक, सल्ला आमचा अचानक. हेच ते. समजावे मॅडम. हो मीच. नमस्कार नमस्कार. बसा ना बसा. मी सौ छान समजावे, सौ छाया नरेंद्र समजावे. इकडे बोला, काय समजावायचं तुम्हाला? आय मीन काय काम आहे तुमचं? काही विशेष नाही हो, घटस्फोट हवाय. घटस्फोट ना. बरं बरं, जरा नाव सांगा तुमचं. सौ अनिता वागळे. नावातच वेगळे. हो वेगळे नाही हो, वागळे वागळे. आय एम सॉरी. वागळे. प्रॉब्लेम काय? काय आहे? काय काय विचारा. इथे येणाऱ्यांचं ना हे असंच होतं. ही पुरुष जात ना ही अशीच लफडेबाज. घरचं सोडायचं आणि बाहेर पळायचं, तिकडून हाकललं की पुन्हा घरी वळायचं. एकच मिनिट. हॅलो. हां बोल ना. मूवीला जायचं आहे? कोणत्या? मुंबई पुणे मुंबई 2? हो चालेल. किती छळतोस रे तू मला. आम्ही नाही जाऊ. नाही. ओके. तुम्ही इथे काय करताय? आपण इथे काय करतोय? हो ऑफिस किती छान आहे हो. तुम्ही बसा ना बसा. ते काय होतं ना, एक घरगुती केस आहे माझ्याकडे. पर्सनल यू नो. पर्सनल. हां ते जाऊ दे. त्रास कधीपासून होतोय, म्हणजे छळ कधीपासून चाललाय हा? काय सांगू, गेली ना 28 वर्ष असंच चाललंय. आता ना सहन नाही होत बघा. काडी मोड घ्यावासा वाटतो एकदाचा. वय काय? 28. काय म्हणजे जन्मापासून त्रास देतोय? अहो हिचं वय 28, त्रास मला होतोय. अरे देवा, घोर कलियुग. सासूलाही त्रास देतोय. काय करावं? मी सांगते, ही पुरुष जात ना सगळी शेपरली आहे, शेपरली 15व्या शतकापासून. जाऊ देत. मला कारणं कळतील का तुमच्या घटस्फोटाची? कारण अहो हा माणूस चहा सुद्धा करून पितो आणि बनियन सुद्धा भोकं भोकं असलेला घालतो आणि हा असा उभा राहतो आणि मग असा चालत 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 नाक्यावर जातो. नाक्यावरनं दूध आणि पेपर घेऊन असा चालत 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 घरी येतो. अहो एवढूशी इथं बघा, एवढूशी हाफ चड्डी घालून भोकं भोकं असलेलं बनियन घालून नारळाला पाणी घालतो. कसं दाखवते? असं 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 असं. कसं दिसतो ते? नाही बरोबर आहे तुमचं. झाडांच्याही भावना लक्षात घ्यायला हव्यात आपण. काय वाटत असेल नाही त्यांना? झाड काही कळा नाही बैला. झाडांना नाही हो, अहो आजूबाजूच्यांना, शेजारच्या पाजारच्या लोकांना, समोरच्या लोकांना कसं दिसत असेल ते. बरोबर. वैताग आलाय हो मला, म्हणून मला घटस्फोट हवाय. मी तुमचं कन्फ्युजन क्लिअर करू का? तुम्ही मला म्हणालात की तुमचा नवरा फुर करत चहा पितो, पण तुम्ही असा कधी विचार केलाय का तो का पितो? का पितो? का पितो? का का
कारण त्या चहाला तुमच्या हातची चव असते म्हणून. नवरा दमून भागून घरी येतो तेव्हा तो घामाचा वास त्याच्या कष्टाचाच असतो ना. तुम्हाला ते भोकं पडलेलं बनेन दिसतं, त्याच्या मागचे कष्ट नाहीत दिसत. बरं, यात आणखी एक पॉझिटिव्ह विचार निघू शकतो. मी काय म्हणते, घालू दे ना भोकाचं बनियन, त्यातून तो घामाचा वास असा थोडा थोडा बाहेर जाईल ना. आणि मी काय म्हणते, तुम्ही झाडांना पाणी घालता की नाही, मग तुम्ही एक काम करत जा, झारा म्हणून वापर करत जा असं झाडांना पाणी घालायला. त्यांनाही वाटत असेल असं गुलाब अत्तर शिंपडून घेतल्यासारखं. हो, हा असा कधी मी विचार केलाच नव्हता. काय ना मॅडम, आपण अशा लहान सहान गोष्टींकडे आपल्या नकळतच दुर्लक्ष करत असतो, पण याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. शेवटी काय आहे, फक्त नातं जुळवणं महत्त्वाचं नसतं, तर ते टिकवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. काय पटतंय ना? हो समजावे मॅडम, पटतंय मला. नको आहे मला घटस्फोट. खरंच हो, तुम्ही आमचे डोळेच उघडलेत. तुमचे आभार कसे मानावे, पण थँक्यू. येतो हा. ओ, त्यात आभार कसले मानायचे, हे आमचं कामच आहे. पण तरी तुम्हाला आभार मानायचेच असतील तर तुम्ही 5,000 फीस देऊ शकता, आभार मानले जातील. 5,000? अहो, तुमचा लाख मोलाचा संसार वाचलाय, त्याच्यासमोर 5,000 किस झाडकी पत्ती. काढा 5 पत्ती. देर इज नो डेंजर झोन इन लाईफ. हा झोनच नाही आहे, हा झोन विसरून जा. जरी तुम्ही आता डेंजर झोनमध्ये असलात तरीसुद्धा द होल लाईफ इज बिफोर यू. आणि या शोच्या फॉर्मॅटप्रमाणे 2 कॅन्डिडेट्स एलिमिनेट करणं गरजेचं होतं.